आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं, आताही ठरलेलंच आहे, त्यात काय बदल नाही झाला काही. ते आमचे पोट्टे म्हणतात, काही जण म्हणतात मला लयच भूक लागते, काय आता काय मग हे भूका लागत म्हणले, हे काय धोरण बसा जाणता दिसत नाही यांचं. भूका लागत म्हणतात, कोणी म्हणतात काही म्हणतात. त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायचं त्यांनी बसा, ज्याला नका बसायचं त्यांनी नका बसू. मग ते सामूहिक मी आहे ना एकटा खंबीर. हा, तुम्ही नुसतं मराठा समाज इथे येऊन बसा, आशीर्वाद पाठबळ द्या, मी खंबीर आहे, मी एकटाच खंबीर आहे. यांना ज्याला बसायचं ते मनाने बसतील, नाही बसले तरी चालतंय. माझा समाज मला पक्की गॅरंटी, मला कधीच एकटं पडू देत नाही, उघडही पडू देत नाही. यांनी किती प्रयत्न करू द्या, माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही, उघडही कधी पडू देत नाही. यांनी किती शेड्या, माझा समाज खंबीर आहे. कारण मी काय वाट नाही करत, गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे. आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे, मोठं शिक्षण घेतलं पाहिजे, मोठ्या नोकरीला लागला पाहिजे. ते स्वप्न साकार करायसाठी, आरक्षण देण्यासाठी मी काम करतो, मी दुसरं काय करतो. त्यामुळे समाज कसं काय मला उघडं पडून देईल. मी त्यांच्याच लेकरासाठी जीवाची बाजी लावून मरायला भेट नाही, भेटणार बी नाही. 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतं सगळ्या अधिसूचना काढलेली. मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबांशी आकाशानं का वागतंय, 1 वर्ष लागू शकतंय का. म्हणून आमरण उपोषण 25 जानेवारीला सुरू होणार आणि ताकदीनं होणार आणि आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार.